कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीतेच्या चिंतनाचा आजचा आपला हा 8वा दिवस आहे आणि आज योगायोगाने अत्यंत सुंदर आहे। समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा आज प्रगट दिन आहे। श्रीमद भगवद्गीता आपण माघी पौर्णिमेपासून सुरू केली। गुरुप्रतिपदेला दुसरा दिवस आणि आजचा हा अत्यंत सुंदर दिवस, ज्या दिवशी साक्षात गजानन महाराज आणि या भूतलावर अवतरित झाले। आणि आजचा योग देखील फार सुंदर आहे भगवद्गीतेमधला। काल आपण विभूती योग पाहिला। गजानन महाराज काय आहेत? भगवंताची विभूतीच आहेत। ते या ठिकाणी अवतरित झाले। त्या काळात नव्हते म्हणून भगवद्गीतेत उल्लेख नाही, पण अंशरूपाने भगवानच अवतरित या ठिकाणी झालेले आहेत। त्याला शास्त्रामध्ये कारक अवतार म्हणतात। आता असं जे भगवंताचं स्वरूप आहे, विश्वव्यापक परमात्मा, अर्जुनाने ते सगळं ऐकलं आणि ऐकल्यानंतर आज अर्जुन भगवंतांना म्हणतो की भगवंता, तुम्ही एवढे मोठे प्रचंड तुमचं विश्वव्यापक स्वरूप आहे आणि हे जे विश्व आहे हे तुम्हीच तुमच्याच रूपाने नटलेलं आहे, किंवा तुम्हीच विश्वरूपाने या ठिकाणी नटलेले आहात। तेव्हा आज माझी अशी इच्छा आहे की हे जे विश्वरूप दर्शन आहे ते मला झालं पाहिजे। आणि म्हणून आजच्या अध्यायाचं नावच विश्वरूप दर्शन आहे। भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे। जगामध्ये कोण एकमेव भाग्यवान असेल तर तो भाग्यवान म्हणजे फक्त अर्जुन आहे। जे विश्वरूप इंद्राने पाहिलं नाही, जे विश्वरूप व्यासादिकांनी पाहिलं नाही, जे विश्वरूप नारदादिकांनी देखील पाहिलेलं नाही, ते विश्वरूप फक्त प्रिय शिष्य असल्यामुळे त्या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला दाखवलेलं आहे। बरं, अर्जुनाला का दाखवलं? आपणहून नाही दाखवलं। अर्जुनाने इच्छा प्रगट केलेली आहे। माणसाला इच्छा देखील होत नाही परमेश्वराला काही मागण्याची, आणि मागतो ते फक्त पोट आणि पोटाखालचा भाग एवढंच, स्वार्थी। आणि म्हणून भक्ताचा जो प्रकार एक सांगितला, अर्थार्थी, म्हणजे फक्त पैसा किंवा ऐहिक सुख मागणे। पण परमेश्वराला काय मागितलं पाहिजे ते अर्जुनाकडून शिकलं पाहिजे। अर्जुनाने त्या ठिकाणी सांगितलं, आज म्हणजे अगदी त्या 11वा अध्यायाची सुरुवातच, बघता बघता 11 अध्यायापर्यंत आपण आलो, 18 अध्यायात पूर्ण। आणि अर्जुनाने भगवंताला, अर्जुन उवाच, अर्जुनाने भगवंताला मागितलं, द्रष्टुमिच्छामि ते रूपम, म्हणजे हे भगवंता, द्रष्टू म्हणजे पाहणे, द्रष्टुम, इच्छामि म्हणजे माझी इच्छा आहे। काय आहे? ते रूपम, जे तुमचं रूप आहे। कोणतं? ऐश्वर्यम पुरुषोत्तम, हे भगवंता तुमचं जे ऐश्वर्यवती रूप आहे, ज्या रूपाने तुम्ही नटलेले आहात, विश्वव्यापक रूप जे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, ते जे परब्रह्म परमात्मा, ते त्याचं सर्व व्यापक ऐश्वर्यमयी असं जे विराट रूप आहे, ते मला पाहण्याची इच्छा आहे। आणि म्हणून द्रष्टुमिच्छामि ते रूपम, भगवंता मला तुझं रूप पाहण्याची इच्छा आहे। तेव्हा भगवंत हसले। अरे म्हटले, बाबा तुला विश्वरूप पाहायचं आहे, खरी गोष्ट आहे, पण तुझ्या या चर्मचक्षुनी पाहता येत नाही ना, ते आतापर्यंत कोणीच पाहिलं नाही, आणि ती इच्छा तर करून राहिला, परंतु ही मी कसा आहे, कल्पतरू आहे। आणि तो कल्पतरू कसा आहे? कल्पतरू जी जी इच्छा तुम्ही करसाल ते ते कल्पतरू पुरविती। तुका म्हणे, आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविती। असा मी कल्पतरू आहे आणि तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे, पण साध्या डोळ्यांनी पाहता येत नाही। म्हणून भगवंत त्याला म्हणून राहिले, श्री भगवान वाच, काय म्हणतात? न तुमाम शक्यसे द्रष्टुम, अरे बाबा तुझी जी दृष्टी आहे त्याने ते शक्य नाही। अनेनैव स्वचक्षुषा, म्हणजे तुझ्या स्वचक्षुनी म्हणजे तुझ्या डोळ्यांनी, चर्मचक्षुंनी ते माझं रूप पाहणं शक्य नाही। दिव्यम ददाति मे चक्षु,
ददाती मे ददामी म्हणजे मी तुला आता देतो. कोणते? दिव्य चक्षु देतो. आणि ते कसे? पश्चिमे योग ऐश्वर्यम. हे जे माझं ऐश्वर्य योग आहे, एवढं मोठं माझं स्वरूप आहे, विराट स्वरूप आहे, ते मी तुला दाखवतो. पण मला आता तुला दिव्य चक्षु प्रदान करावे लागतील. आणि भगवंत त्याला दिव्य चक्षु प्रदान करतात. आता ही सगळी क्रिया कोण पाहून राहिलेलं आहे? ती त्या बंगल्यामध्ये बसून, राजवाड्यामध्ये बसून संजय आणि धृतराष्ट्राला हे सगळं प्रकरण सांगून राहिलेलं आहे. पण दुष्टात्मा नाही व भिद्यते, सगळं सांगून राहिलेलं आहे. कारण व्यासांनी दिव्य चक्षु याला देखील, पण दिव्य कोणते? दिव्य शक्ती दिलेली आहे संजयाला. त्याला तिथलं पाहता येते आणि कोण काय बोलते ते ऐकता येते. पण भगवंताचं स्वरूप त्याला पाहता आलं का? त्याला दिव्य चक्षु ते नाही ना, विराट स्वरूप पाहणार. परंतु तो ऐकत होता. का ऐकत होता? जेव्हा अर्जुन ते स्वरूप पाहत होता, एवढं मोठं विराट स्वरूप, तेव्हा अर्जुन रनिंग कॉमेंट्री करत होता. म्हणजे भगवंताला सांगत होता, हे पाहिलं, ते पाहिलं, अरे बापरे, हे आहे, ते आहे. आणि ते संजय ऐकत होता. आणि ते विराट स्वरूपाचं वर्णन भगवंताचं आणि संजय धृतराष्ट्राला सांगत होता. आता भगवंत कोण आहे हे त्याला समजलं. काय संवाद आहे हे चालू आहे. आता याही परिस्थितीमध्ये धृतराष्ट्र हा युद्ध थांबवू शकला असता. परंतु धृत म्हणजे चिटकून राहिलेला, कशाला? मोहाला, संसाराला, अंधपणे. आणि तो तसा चिटकून आहे. म्हणून त्याला समजून राहिलं की माझी मुलं नुकसान होऊन राहिलं, त्यांचं ते मरून राहिलेले आहे. पण तरी देखील दुष्टात्मा नैव विद्यते, त्याला ती काय म्हणतात, त्याला इच्छा उत्पन्न झाली नाही, त्याला बुद्धी ती झाली नाही की थांबवावं हे. आणि आपण म्हणावं, भगवंता तुम्ही सर्व काही आहात. तो ऐकून राहिला सगळं. आता संजय त्या ठिकाणी सांगून राहिला, त्याला पाहता नाही आलं. पण आता भगवंतानी अर्जुनाला ती दिव्य अशा पद्धतीची शक्ती दिलेली आहे. आणि शक्ती दिल्यानंतर भगवंत आता आपलं विराट स्वरूप आणि अर्जुनाला दाखवून राहिलेले आहेत. आपण किती भाग्यवान आहोत. स्वरूप कसं आहे? संजयाने जे पाहिलं म्हणजे फक्त ऐकलं आणि याच्या तोंडून, आणि त्यांनी कल्पना केली, आपण देखील संजय वृत्ती बनून धृतराष्ट्र वृत्ती त्यागा. आणि संजय वृत्तीने का होईना त्या भगवंताचं स्वरूप जे अर्जुनाने सांगितलेलं आहे ते डोळ्यासमोर आणता येईल का आपल्याला? आपण करंटे आशावत, भगवद्गीतेने सगळं आपल्याला दिलं, पण तरी देखील आपल्याला त्याचं स्वरूप देखील डोळ्यासमोर आणता येत नाही. आज आपण ते आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता अर्जुना ते स्वरूप पाहिलं आणि त्या दिव्य रूप पाहिल्यानंतर अर्जुन म्हणून राहिला, हे भगवंता. आपल्याला कसं समजलं हे? भगवंत थोडी सांगून राहिले, पाहिलं त्यांनी. आणि पाहिल्यानंतर ते भगवंताला तुलाच सांगून राहिला, ओ असं आहे, असं आहे, असं आहे. आणि भगवंत हसत हसत ऐकून राहिले. काय म्हणून राहिला तू? भगवंत म्हणून. भगवंताला अर्जुन म्हणून राहिला, अरे बापरे, काय स्वरूप आहे तुझं. अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्चामी त्वाम सर्वतोन अनंत रूपम, सर्वतोन अनंत रूपम. बाबा भगवंत, अरे बापरे, अनेक बाहू, असे तुझे सहस्त्र बाहू आहेत, कोट्यावधी बाहू त्या ठिकाणी आहेत. ते नेत्र, तुझे जे मुख आहेत, असे त्या रावणाला तर दास होते. अरे तू किती प्रचंड बलाढ्य आहे. अनंत कोटी मुख तुझे त्या ठिकाणी मला दिसून राहिलेले आहेत. अनंत कोटी हस्त दिसून राहिलेले आहेत. तुझे ते डोळे अनंत कोटी दिसून राहिलेले आहेत. आणि ते प्रचंड असो विराट रूप मी तुझं पाहून राहिलेलं आहे. ते उदर, ते मुख, ते प्रचंड तेज, दिव्य तेज त्या ठिकाणी दिसून राहिलेले आहेत. आणि तुझ्यामध्येच मला ब्रह्मा दिसून राहिलेले आहेत. तुझ्यामध्ये मला ते आणि शिवरूप त्या ठिकाणी साक्षात महादेव त्या ठिकाणी दिसून राहिलेले आहेत. ते सूर्य चंद्र तुझ्या स्वरूपामध्ये मला त्या ठिकाणी दिसून राहिलेले आहेत. काळाग्नी आणि काळ रुद्राग्नी त्या ठिकाणी, म्हणजे मी भयचकित, भयकंपित होऊन राहिलेले आहेत. माझ्या शरीरावर रोमांच उभं राहिलेले आहेत आणि भीतीने मी घाबरलेला आहे. एवढं तुझं विराट स्वरूप, सर्वव्यापी स्वरूप, असं महाभयंकर अक्राळ विक्राळ स्वरूप आणि संपूर्ण ब्रह्मांड तू त्याच्यामध्ये व्यापून टाकलेला आहे. असं स्वरूप मी त्या ठिकाणी पाहतोय. हे भगवंता, असं स्वरूप मी आतापर्यंत पाहिलेलं आहे. मी दरदरून घाम मला आलेला आहे. भगवंता, मी घाबरून राहिलेला आहे. केवढं हे विराट स्वरूप आहे आणि प्रचंड आवाज त्यातून येऊन राहिलेले आहेत. तुझ्या मुखातून ज्वालाग्नी येऊन राहिलेल्या आहेत
आणि ते असं अक्राळ विक्राळ स्वरूप माझ्या समोर. अरे मी तर निवात कवचाचा ठाव फोडिला, असा मी जेने संग्रामी हरू हारिला, असा मी असा महापराक्रमी बलाढ्य मी स्वतःला समजत होतो. अरे तुझं हे स्वरूप पाहिल्यानंतर मी तुझ्या समोर यत्किंचित आहे, शून्यवत आहे, एवढं मोठं ते स्वरूप भगवंता मी पाहिलेलं आहे. आणखी काय पाहून राहिला? आणि आता तो सांगून राहिलेला आहे. हे सगळं धृतराष्ट्र ऐकून राहिलेलं आहे. त्याने सांगितलं, हे भगवंता, अरे बापरे मी काय पाहून राहिलो. अरे तुझ्या मुखामध्ये ही सगळी समोरची मंडळी, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण आणि ही जी कौरव सेना भराभर तुझ्या मुखामध्ये जाऊन राहिलेली आहे. जशा एखाद्या समुद्रामध्ये नद्या जाव्यात आणि त्या समुद्राने आपल्या पोटामध्ये त्यांना गडप करून घ्यावं, तसे हे समोरचे कौरव योद्धे सगळे तुझ्या मुखामध्ये जाऊन राहिलेले आहेत. तुझे दात एवढे प्रचंड आहे की तुझ्या दाताच्या फटीमध्ये हे सगळे जे काही काही योद्धे आहेत हे अडकलेले आहेत. आणि त्यांना गिळत असताना, त्यांना चावत असताना तुझ्या मुखातून जे रक्त बाहेर पडून राहिलेलं आहे, संपूर्ण ब्रह्मांड रक्तमय अशा पद्धतीने मी पाहून राहिलेले आहेत. आणि जसा एखादा पतंग दिव्यावर जातो, झडप घेतो आणि स्वतःला संपवून टाकतो, ही जी समोरची कौरव सेना आहे ही तू गिळंकृत करून राहिलेला आहे. हे भगवंता, तुझं हे अक्राळ विक्राळ स्वरूप पाहून मी अत्यंत भयभीत झालेला आहे. भगवंता, तुम्ही कोण आहात बरं? असा तो प्रश्न त्यांना करून राहिलेला आहे. तेव्हा भगवंत त्या विराट स्वरूपाकडे पाहून याला सांगून राहिले की बाबा, हे माझं स्वरूप आहे, मी काळाग्नी आहे, मी काळ आहे, मी ह्या ज्या समोर सर्व जे ब्रह्मांड आहे एका क्षणार्धात संपवून टाकू शकतो, एवढं माझं सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्याच्या योगाने हे सगळं ब्रह्मांड चालून राहिलेलं आहे. आणि ब्रह्मांड कोणतं? अनंत कोटी ब्रह्मांड आहे. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा मी नायक आहे. आणि म्हणून हे अर्जुना, तुला सगळं मी दिसून राहिलेलं आहे. दिव्य चक्षुने तू माझं स्वरूप पाहून राहिलेला आहे. आणि त्या स्वरूपामध्ये पाहत असताना समोरची कौरव सेना म्हणजे हे जे त्या ठिकाणी असणारे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्ण आणि हे जे सगळी कौरव सेना आहे, दुर्योधन, दुःशासन, यांना मी आधीच मारून टाकलेलं हे लक्षात ठेव. तेव्हा तू लक्षात ठेव, तू कोण आहे? निमित्त मात्रम भव सव्यसाची. अरे बाबा, हे जे युद्ध नंतर होणार आहे ते मारून तर मी त्यांना आधीच टाकलेलं आहे. हा फक्त चित्रपट आहे की तुला नंतर करायचा आहे पूर्ण. आणि तुला रोल जसं नाटकामध्ये तो जो नाट्यकर्मी असतो तो फक्त त्याचा आणि भूमिका निभावतो, तुला मारून टाकण्याची भूमिका निभवायची आहे. मारून तर मी आधीच टाकलेलं आहे त्यांना. हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगून राहिला की हा संवाद, तरी देखील तो दुष्टात्मा त्याला लक्षात आले, अरे मरण दिसून राह, माझे पुत्र मेलेले आहेत, आता तरी युद्ध थांबवलं पाहिजे. पण त्याला ती इच्छा उत्पन्न होत नाही. दुष्टात्मा नैव विद्यते. अर्जुनाने ते अक्राळ विक्राळ स्वरूप पाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं पाहिल्यानंतर म्हटलं की बाबा, साष्टांग नमस्कार वारंवार तो त्यांना करून राहिलेला आहे. अरे सगळ्यांचं आश्रयस्थान तू आहे, संहार देखील तू करणार आहे, दुष्टांचं ज्याला निर्दालन म्हणतात ते तू करणार आहे, आणि सज्जनांचं रक्षण करणारा देखील तू आहे. तुझं हे विराट स्वरूप मला दाखवलेलं आहे. मी तर भाग्यवान आहे, पण मी भयकंपित झालेला आहे. साष्टांग नमस्कार पुन्हा अर्जुनाने केला. हे भगवंता, अरे मी तुझी क्षमा मागतो. आणि मी या ठिकाणी अपराधी आहे, मी कोट्यावधी अपराधपती, मी शरण आलो तुला. अरे बाबा, तू एवढा मोठा विराट स्वरूपाचा आहे, पण माझ्यासोबत राहत होता, माझं बनून राहत होता. आणि माझं बनून राहत असताना माझ्याकडून कधी कधी अपमानित मी झालेला आहे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, असं वर्णन तो करायला लागला की मी तुम्हाला कृष्ण म्हणत होतो, माझा सखा म्हणत होतो, यादव म्हणत होतो, एकेरी नावाने. कधी कधी आपण एकत्रित बसत असताना माझ्या लाथा देखील तुम्हाला लागल्या असतील. कधी कधी एकत्रित बसत असताना मी तुमच्या बरोबरीत बसलो असेल. कधी कधी एकत्रित सोबत असताना अपमानित होशील अशा पद्धतीने मी तुला बोललो असेल. तुझं विराट स्वरूप मला माहीत नव्हतं. आणि म्हणून अज्ञानापोटी तू श्रीकृष्ण आहे, माझ्यासारखाच आहे, आणि कोणीतरी दिव्य असं विराट स्वरूप तुझं आहे हे मला माहीत नव्हतं. भगवंता, माझ्याकडून तू आणि अपमानित झाला तर मी तुझी साष्टांग दंडवत तुला घालतो.
प्रणाम या ठिकाणी करतो आणि माझे अपराध पोटामध्ये घाला, असं तो अर्जुन भगवंताला म्हणून राहिलेला आहे. आणि ते दिव्य स्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन आता भयकंपित झालेला आहे. त्याच्या अंगावर रोमहर्ष उत्पन्न झालेला आहे. त्या ठिकाणी तो घाबरून राहिलेला आहे, चळचळ चळचळ कापून राहिलेला आहे. आणि त्या ठिकाणी अशी भयकंपित झाल्यानंतर तो त्या भगवंताला म्हणून राहिला की भगवंता, अरे तुमचं विराट रूप, हे जे दिव्य स्वरूप मी पाहिलेलं आहे, असं स्वरूप मी आतापर्यंत कधीच पाहिलं नाही. भगवंत म्हणतात, बाबा मी आतापर्यंत कोणालाच दाखवलं नाही, पण तू माझा सखा आहे, माझा प्रिय शिष्य आहे, तू माझा या ठिकाणी सर्वस्व आहे आणि योग्य अधिकारी पुरुष आहे, म्हणून मी तुला हे स्वरूप दाखवलेलं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हटला, हे भयचकित रूप मी पाहिलं बरोबर आहे, पण हे स्वरूप मला कायम डोळ्यासमोर नको. हे भीतीदायक आहे, हे अक्राळ विक्राळ स्वरूप आहे, हे महाकाळ आहे, काळा अग्नी, काळ रुद्राग्नी अशा पद्धतीचं ते स्वरूप आहे. सगळ्या जीवाला तुमच्या शरीरातून येऊन राहिलेलं आहे, तुमच्या मुखातून अग्नी बाहेर पडून राहिलेला आहे, सगळं भस्मसात करण्याची ताकद आहे, रक्त वाहून राहिलेलं आहे. आणि असं सगळं विराट स्वरूप, हे स्वरूप मला कायम डोळ्यासमोर नको. भगवंता, मला तुमचं चतुर्भुज आणि तुम्ही माझ्यासोबत जे राहता तेच सुंदर अशा पद्धतीचं स्वरूप मला आवडते. भगवंता, माझी विनंती आहे, तुम्ही विराट स्वरूप मी म्हटलं म्हणून या ठिकाणी दाखवलेलं आहे, ते दिव्य चक्षु तुम्ही मला दिलेले आहेत. पण माझी अशी विनंती आहे की आता पुन्हा मूळ रूपामध्ये या. आणि मूळ रूपामध्ये येण्याच्या आधी माझी अशी इच्छा आहे, ते जे सुंदर रूप आहे, सावळ परब्रह्म रूप आहे, सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुहे क्षणम संहार वक्षस्थळम कौस्तुभश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. ते जे शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, असं जे तुमचं स्वरूप आहे ते मला दाखवा. मला हे जे विराट स्वरूप आहे हे कायम डोळ्यासमोर नको. असं जे तुमचं स्वरूप आहे त्याने प्रेम उत्पन्न होण्याच्या ऐवजी मला भीती उत्पन्न होऊन राहिलेली आहे, आणि असं भीतीदायक तुमचं स्वरूप मला नको. आणि म्हणून साष्टांग दंडवत त्याने त्या विराट स्वरूपाला घातला आणि सांगितलं, हे भगवंता, मला मूळ रूपामध्ये या, शांत रूपामध्ये तुम्ही या. जसं प्रल्हादानी नरसिंह भगवंताला प्रार्थना केली की तुमचं स्वरूप मी पाहिलेलं आहे, ते रौद्र अवतार तुमचा पाहिलेला आहे, हे भगवंता शांत व्हा, हे उग्र रूप मला नको. तसं या ठिकाणी अर्जुन आता त्या विराट स्वरूपाला प्रार्थना करून राहिला की मूळ स्वरूपामध्ये या, पण त्याच्या आधी मला ते चतुर्भुज नारायणाचं स्वरूप दाखवा. आता भगवंतानी त्याची इच्छा पूर्ण केली आणि त्या ठिकाणी त्यांनी, आणि असं जे चतुर्भुज नारायणाचं स्वरूप आहे ते आणि त्या अर्जुनाला दाखवलेलं आहे. एका हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म धारण केलेलं आहे, श्यामलांग कोमलांग, आणि अशी दिव्य दृष्टी आणि अर्जुनाकडे आणि वात्सल्य भावाने पाहून राहिलेले आहे. ती दृष्टी पाहिल्यानंतर भयकंपित झालेला अर्जुन आता शांत होऊन राहिलेला आहे. जसं एखाद्या आणि तप्त अशा लोखंडावर पाणी पडावं आणि ते लोखंड हळूहळू हळूहळू शांत व्हावं, पण शांत होता होता त्याच्यातून आवाज यावा पाणी टाकल्यानंतर, आणि काही धूर त्याच्यातून बाहेर पडावा, तशा पद्धतीचा अर्जुन भयकंपित होत होत असा शांत झालेला आहे. आणि त्या भगवंताची त्यांनी प्रार्थना केली, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ते त्यांनी स्वरूप त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि सांगितलं की बाबा, मी तुझ्या दैवयोगाने हे स्वरूप दाखवलेलं आहे, आता घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि तू आता सगळा प्रकार पाहिलेला आहे. हे जे समोरचे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य या कौरव सेनेला मी आधीच मारून टाकलेलं आहे. तू फक्त निमित्त मात्रम भव सव्यसाची. हे सव्यसाची म्हणजे दोन्ही हात अर्जुन एका वेळी चालू शकत होता. आत्ताही काही लोक आहेत असे मी यूट्यूबवर दिसतात किंवा फेसबुकवर, एका वेळी दोन हाताने लिहिणारे आहेत. बरं, एका वेळी एक जण हिंदी आणि इंग्रजी लिहिणारे लोक पाहिले. काय बुद्धी तल्लख असेल, त्याला म्हणतात सव्यसाची. एका वेळी दोन्ही हाताने आणि अनंत हाताने लढणारा असा अर्जुन, त्याला म्हटलेलं निमित्त मात्रम भव सव्यसाची. हे सव्यसाची अर्जुना, आणि तुला मी आता विराट स्वरूप दाखवलेलं आहे. आणि या विराट स्वरूपाच्या याने तू आता समजलेलं आहे माझं वास्तव रूप काय आहे आणि तू कोण आहे हे देखील समजलेलं आहे. तेव्हा करणारा तू नाही, जे काय करणारा आहे
ते मी आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. अरे मीच जगाते चालवी, हे जग चालवणारा मी आहे, तू फक्त निमित्त मात्र आहे. तेव्हा आता तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. आता हे युद्ध त्या ठिकाणी तू कर, असं त्याला भगवंत म्हणून राहिलेले आहे. अर्जुन त्या ठिकाणी अत्यंत आनंदाने भगवंताच्या चरणावर नतमस्तक झालेला आहे आणि सांगितलं की बाबा मला पटलं आता तुझं स्वरूप. आता लोक या ठिकाणी सर्वजण तुझ्या स्वरूपाकडे पाहून ते श्यामलांग कोमलांग स्वरूप कृपेचा वर्षाव करणारा तूच या ठिकाणी आहे. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. आता माझ्या मनातल्या शंका सगळ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहे. गुंतलो होतो अर्जुन गणे, परंतु मुक्त झालो तुझी गुणे. आता सांगणे पुसणे काहीच न लगे, अशी अवस्था मला प्राप्त झाली असं मला वाटते. पण भगवंता हे एवढं स्वरूप पाहून देखील तूच देखील असतील तरी मी आता साधक झालेला आहे. आता मी साधक असणारा भक्त, माझ्या मनामध्ये भक्तिविषयक काही शंका उत्पन्न आहेत. तेव्हा हे भगवंता त्या शंकांचं माझं निरसन करशील का? तेव्हा भगवंत म्हटले का अरे बाबा आता एवढं विराट स्वरूप मी तुला दाखवलेलं आहे, तरी देखील तुझ्या मनामध्ये शंका आलेल्या आहेत. म्हणजे तू माझा खरा साधक आहे, तू माझा खरा आणि भक्त आहे, तू खरा संत आहे. आणि म्हणून मी अत्यंत प्रसन्न झालेला आहे. माझ्यातला बोध समुद्र तू जागा केलेला आहे आणि तू माझा कोण आहे? शिष्य पूर्ण चंद्रोत्तम आहे. आणि चंद्र उगवल्यानंतर जशी समुद्राला भरती यावी तसं तुझ्या या प्रश्नाने तू माझा शिष्य पूर्ण चंद्र आहे. आणि त्या चंद्राच्या योगाने माझ्यातला देखील बोध समुद्र जागा झालेला आहे. आणि मलाही असं वाटते तुला भरपूर सांगावं, काय सांगावं आणि काय सांगू नये अशी माझी अवस्था झालेली आहे. तेव्हा हे अर्जुना तुझी इच्छा आहे ना काही ऐकण्याची, तर तू काय कर, विचार, तुला काय काय विचारायचं आहे. आणि आता अर्जुन म्हटला की मला विचारण्याची इच्छा आहे. आणि अर्जुन आता भगवंताला विचारून राहिलेले आहेत. आता 12वा अध्याय या ठिकाणी सुरू होऊन राहिलेला आहे. अर्जुनाने भक्तियोगाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काही प्रश्न केलेले आहेत. तो योग देखील अत्यंत सुंदर आहे. आज भाग्याचा दिवस का म्हटलं मी? विश्वरूप दर्शन अर्जुनाने केलेलं आहे. त्या योगाने आपल्याला देखील विश्वरूप काय असावं अशी एक साधारण कल्पना, ट्रेलर ज्याला म्हणतात, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण कधीतरी शांत बसावं आणि विश्वरूपाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. भगवंत आपल्याला देतो, फक्त आपण त्या आर्त भावनेने, ज्ञानदेव म्हणे आरतीचे व्याजे, कृपे पंढरी राजे भेटले मज. तर ती आर्तता आपल्या हृदयामध्ये असावी. ती आर्तता कशी येईल, कोणत्या भक्तीने येईल? आता अर्जुन आपल्याला उपयुक्त अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारून राहिलेला आहे. ज्ञानेश्वरीने उल्लेख केला तो हा अर्जुना साध्यंत, सांगितला प्रस्तुत तो हा भक्तियोगू समस्त योगा माझी. ज्ञानेश्वरांचं मत आहे. अर्जुनासमोर अनेक योग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपण पाहिलं पहिल्या दिवशी अर्जुन विषाद नावाचा योग आहे, तो फक्त अर्जुनापुरता आहे. सांख्ययोग सांगितला, कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला. असे सगळे योग आपण त्या ठिकाणी, आत्मसंयम योग पाहिला, कर्मसन्यास योग पाहिला, मग काल विभूती योग पाहिला, आज आपण आता विश्वरूप दर्शन योग पाहिला. असे सगळे योग याच्यामध्ये, आणखी नाही पुढे काही योग आहेतच. ते सगळे योग जरी असले तरी ज्ञानेश्वर म्हणून राहिले. कोण? साक्षात पांडुरंग परमात्मा, अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचे अवतार आहेत, सखा माझा ज्ञानेश्वर. असे ज्ञानेश्वर या ठिकाणी अवतरित झाले आणि ते आपल्याला सांगून राहिले. ज्ञानेश्वर काय सांगून राहिले? तो हा भक्तियोग समस्त योगा माझी. हे जे सगळे योग आहेत त्याच्यामधला सगळ्यात सुंदर योग कोणता आहे? तर तो सर्वात सुंदर योग आहे भक्तियोग. त्याच्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी चर्चा आहे. आता अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ते याच्यासाठी की आपल्या सगळ्यांना भक्तियोग काय आहे आणि तो आपल्याला सहज कसा करता यावा. आणि म्हणून क्लिष्ट भाषा अनेकांनी वापरलेली आहे. म्हणजे मी कोणी हुशार आहे म्हणून मी म्हणत नाही,
पण मी सामान्य माणूस आहे तुमच्या माझ्यासारखाच. मग आपल्या सामान्य पातळीवर आपण त्याचा विचार करू की हे असं जर केलं, जे आपल्याला करता येईल तेच आपण जयासी वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठवणी वाटेची लागावे दिगंताप्रती. मग वैराग्य आपण पाहिलं, वैराग्य आपल्या दृष्टीनं काय आहे. काही लोक म्हणतील असं नाही हो, अरे ते असंच आहे आणि ते माऊलींनी सांगितलं प्रमाणित केलेलं आहे. म्हणजे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो आणि ते मी त्याचे अर्थ काढल्यानंतर तुम्हाला, वैराग्य म्हणजे जंगलात जाणे असा त्याचा अर्थ आहे सगळं सोडून. पण आपण वैराग्याची काय व्याख्या केली, आपल्या दृष्टीने इथेच राहणे पण त्याच्यामध्ये संयमित जीवन जगणे. म्हणजे गुलाबजाम खायचे पण 10 नाही खायचे, एकच गुलाबजाम खायचा. म्हणजे गुलाबजाम देखील खाल्ला, संसारात राहिलो आणि संयम देखील केला. ही वैराग्याची आपण व्याख्या केली आणि ही आपल्याला करता येते की नाही. मग अनेकांचे मला त्याच्यानंतर फोन आले की नाही नाही हे एकदम बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ 70,000 लोक आपले पाहतात बरं. आता हे लोकांना तर पटून राहिलेले म्हणून आता भक्तियोग देखील आपण त्या पद्धतीने त्याचा विचार करू. आणि म्हणून जिथे जिथे ज्ञानी किंवा आध्यात्मिक भाषेमध्ये शब्द याच्यामध्ये आलेले आहेत तिथे आपण सोप्या भाषेमध्ये ते शब्द वापरलेले आहेत. आणि ते म्हणजे ते आता अर्जुनाने, या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नाची आहे. म्हणून अर्जुन उवाच, अर्जुन काय प्रश्न करतो, एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषां के योगवित्तमः. भक्तियोग फार सुंदर 20 त्याचे श्लोक आहेत, ते वाचले पाहिजे रोज. नुसते म्हटले न तरी त्या शब्दाने आपल्याला भक्ती उत्पन्न होते. अर्जुनाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, एवं सतत युक्ता. हे भगवंता 2 प्रकारच्या भक्ती तू सांगितलेल्या आहेत. सोप्या भाषेमध्ये सांगतो 2 भक्ती कोणत्या सांगितलेल्या आहेत. एक तुझं निर्गुण निराकार स्वरूप आहे, त्याची लोक भक्ती करतात, त्याला ज्ञानी भक्त म्हटलेले आपल्या भाषेमध्ये. याच्यामध्ये शब्द वेगळे असतील पण आपण त्याला ज्ञानी भक्त म्हणू. ज्ञानी म्हणजे काय, तो निर्गुण निराकाराचं स्वरूप आणि ते खरं म्हणजे मूळ स्वरूप आहे भगवंताचं. विराट स्वरूप आता पाहिलं आपण. नातुडे मुख्य परमात्मा. आपल्याला मुख्य परमात्मा समजत नाही ना, म्हणून करावी लागे प्रतिमा. त्या शास्त्रामध्ये सगुण उपासना आणि निर्गुण उपासना म्हणतात. तर अर्जुन म्हणून राहिला की असे निर्गुण भक्त आहेत की ते ध्यान करतात, म्हणून मी त्याला सगुण भक्त म्हणून, आपण ज्ञानी भक्त म्हणून सोप्या भाषेमध्ये. ते काय करतात, ते डोळे लावतात आणि भगवंताचं ते निर्गुण निराकार अशा पद्धतीचं स्वरूप डोळ्यासमोर आणतात. आता निराकार म्हणजे त्याला आकारच नाही. आपल्यासारख्याला लक्षात येईल का, नाही येणार लक्षात. आपण भगवंताची आराधना केव्हा करतो, ते जे स्वरूप आहे ते भगवान बालाजीचं, भगवान श्रीकृष्णाचं, त्या देवीचं स्वरूप डोळ्यासमोर आलं आपल्याला, तर पंढरीचा पांडुरंग सावळ परब्रह्म लक्षात येते. तेव्हा आपल्याला लक्षात, अरे बापरे काय सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीमाळ गळा कासे पितांबर, ते स्वरूप पाहिल्यानंतर आपल्याला वाटते अरे हा भगवंत आहे, याची आराधना करावी. आणि निर्गुण निराकार स्वरूपच नाही ते तुमच्या माझ्यासारख्याला येईल का. आणि म्हणून त्याला मी ज्ञानी भक्त म्हणतो, जे निर्गुण निराकाराची. आता ज्ञानी शब्द तुम्हाला वाटत ते ज्ञानी आम्ही का अज्ञानी का, नाही, चांगल्या अर्थाने घ्यायचा तो शब्द. तो ज्ञानी भक्त ज्याला निर्गुण निराकाराचं, असे काही भक्त आहेत. आणि दुसरे भक्त आहेत ते सगुण साकार, ती मूर्ती डोळ्यासमोर आणतात आणि त्याची आणि पूजा करतात. तेव्हा आता अर्जुनाने प्रश्न केला की ते सगुण साकार पूजा करणारे तुमच्या माझ्यासारखे ते भक्त श्रेष्ठ की निर्गुण निराकाराची पूजा करणारे ते भक्त श्रेष्ठ, असा त्यांनी प्रश्न केलेला आहे. तेव्हा भगवंताने चटकन क्षणार्धात अर्जुनाला उत्तर दिले, काही विचार वगैरे केलेला नाही. आणि तुमच्या माझ्यासाठी उत्तर दिलेलं आहे, सामान्य जनांसाठी उत्तर दिलेलं आहे. आणि तेच उत्तर अत्यंत महत्वाचे आहे. श्री भगवान उवाच, भगवंताने काय सांगितलं, मय्या वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामताः. भगवंताने एका भाषेत सटीक उत्तर दिलेलं आहे की बाबा ज्ञानी भक्त आहेत मला मान्य आहे, पण सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती, जे सगुण साकाराची भक्ती करतात, त्या भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणतात. आणि ही जी साधी भक्ती, सोपी भक्ती आहे, ती भक्ती
सगळ्यात चांगली भक्ती आहे. सगुण मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि त्या मूर्तीची पूजा करायची. पण भगवंत सांगतात याचा अर्थ ते जे ज्ञानी भक्त आहे ते निर्गुण निराकाराची पूजा करतात ती कनिष्ठ आहे, ती मला आवडत नाही असं नाही, ती पण चांगलीच आहे. पण ही तुला का सांगून राहिलो, सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखे माणसं ध्यानामध्ये बसून ते निराकार स्वरूप आणू शकतात. आकारच नाही, काय डोळ्यासमोर येणार आहे आपल्याला? एखादी वस्तू आहे, समजा आपण म्हणतो गाय नावाचा प्राणी आहे, तो त्याचा आकार आपल्या डोळ्यासमोर म्हणून ही गाय आहे, हा बैल आहे, हा घोडा आहे, त्याचा आकार आहे. हे बालाजी भगवंत आहेत, ही महादेवाची पिंड आहे, हे त्या ठिकाणी देवी स्वरूप आहे, हे भगवान रामचंद्र आहेत, हे भगवान श्रीकृष्णचंद्र आहेत. हे कशावरून त्यांचं स्वरूप आहे ना आपल्या डोळ्यासमोर, आणि म्हणून ते सोपं जाते. पण तो ज्ञानी भक्त त्याला याची गरज नाही आहे खरं म्हणजे. पण त्याला ते निर्गुण निराकार स्वरूप कसं येईल आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांना, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. मग भगवंत म्हणतात तो काय वाईट आहे का? तो नाही बाबा, तो पण चांगलाच आहे. पण सर्वसामान्यांसाठी कोणती भक्ती आहे? तर ही जी सगुण साकाराची आहे ती देखील त्या ठिकाणी भक्ती केली पाहिजे. मग आता हा प्रश्न करून राहिला की का ही का म्हणून राहिले तुम्ही, आम्हाला ते जमणार नाही का? आला ना अहंकार, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, परी सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. अहंकार कोणामध्ये येतो? जे ज्ञानी आहेत त्यांच्यामध्ये येतो. जे पंढरीचे पांडुरंगाचे भक्त आहेत, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, एकमेकाच्या पाया पडतात. कितीही मोठा अगदी सातारकर महाराज असले आणि सामान्य वारकरी असला, तो सामान्य वारकरी महाराजांच्या पाया पडतो. खूप श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे पंढरीच्या पांडुरंगाचे मुख्य भक्त आहेत. पण मग सातारकर महाराज अहंकाराने सांगतात का की मी खूप ज्ञानी आहे? ते पण नतमस्तक होतात, ते साष्टांग नमस्कार त्याला घालतात. पाया पडे जन एकमेका. मग आता अर्जुन म्हणाला की का हो, ते जर म्हणून राहिले तुम्ही, त्यांना काम तुम्ही म्हणून राहिले, आमच्यासाठी हेच का सांगून राहिले? अरे बाबा ते सांग. भगवंत सांगतात की नाही, ही का करायची आणि ती तुला का जमणार नाही आपल्या सर्वसामान्य माणसांना. आणि खरी गोष्ट आहे, भगवंत सांगतात क्लेशोधिकतरस्तेषां मव्यक्ता सव्यचेतसाम अव्यक्ता हि गतिर दुःखम देह भीर व्याप्यते, देहवत भीर व्याप्यते. अरे बाबा त्या ज्ञानी भक्ताला क्लेश आहे, त्याला जंगलामध्ये जावं लागते, गवतावर झोपावं लागते, अनंत अडचणी त्याला आहेत. त्या तू सहन करू शकणार आहे का? तुमच्या माझ्या सगळे सुट्टीच भेटत नाही म्हणते, बाबा नाही जाऊ द्या, मी नाही जात आता. आपल्याला अडचणी आहेत ना, आणि त्या सत्य आहेत, ते करावं लागणार आहेत आपल्याला. सगळा संसार टाकून नाही जाता येत आपल्याला. मग तर जर टाकून जाता येत नसेल, म्हणून भगवंत सांगतात की बाबा त्यांच्यामध्ये क्लेश आहे, दुःख आहे, आणि मग असे कष्ट हे सर्वसामान्य माणूस भोगू शकत नाही. आणि म्हणून तू काय कर, ही भक्ती जी आहे, भक्तियोग नावाचा भक्त आहे, तीच भक्ती अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून तू या ठिकाणी हीच भक्ती कर. मग ते सांगतात की बाबा काय होईल मग अशाने, आम्हाला काय भेटते? ते तर स्वतःला यातना करून, आत्ता कुंभमेळा झाला किंवा माघ स्नान झालं, कसे साधू आहेत बापरे, कोणी हात वर केलेला आहे, कोणी उलट लटकून राहिलं, कोणी काट्यावर झोपून राहिलेलं आहे. अनेक त्या ठिकाणी त्यांनी आणि साधना सुरू केलेला आहे, हठयोग सुरू केलेला आहे. ते आपल्याला शक्य आहे का? नाही. मग त्याला वाईट नाहीत म्हणून भगवंत म्हणतात तुझ्यासाठी, कारण त्यांना तेषामहम समुद्धरता. मग आता पुढे ते सांगून राहिलेले आहे की बाबा मग आता मी जर भक्ती करून राहिलो तर मग या भक्तीने मला काय देणार तुम्ही? त्यांना क्लेशोधिक तरस्तेषाम म्हटलेले, त्यांना क्लेश आहे, त्यांना दुःख आहे ज्ञानी भक्तांना, मला ते नाही आहे. पण मग मला काय मिळणार आहे? मग आता भगवंत त्याला सांगून राहिले बाबा ही जर तू भक्ती केली तर तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थो मय्या वेशीत चेतसा. भगवंत सांगितला की बाबा तेषामहम, तेषाम म्हणजे त्याला, अहम काय करणार आहे? मृत्यू संसार सागरात, जो माझी सगुण साकाराची भक्ती करतो, भोळ्या भावानी भक्ती करतो, आणि जशी त्या ठिकाणी जशी करता येईल तशी करतो, तर ती जी तरुण नेईल, भवसागर तरुण नेण्याची गोष्ट माझी. फक्त साधी भक्ती करा. अरे बापरे भगवंता, तुम्ही किती कृपा करता आमच्यावर. पण भगवंताने सांगितलं आता मी त्या ज्ञानी भक्ताला कष्ट करू न देत नाही, तुला साध्या याच्यामध्ये देऊन राहिलो, पण याचा अर्थ फुकट भेटणार आहे का सहज? अरे बाबा तसं नाही. भगवंताने सांगितलं
अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. बाबा पण तुला अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे कोणता? वारंवार सतत नामस्मरण करावं लागेल आणि त्या नामस्मरणाचं अभ्यास वारंवारिता चित्तामध्ये मला धारण करावं लागेल. अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम. बाबा तू साधा भक्तियोग तुला देऊन राहिलो, पण का फुकट मिळणार आहे काय? एकदमच किंवा ते ज्ञानी भक्त कष्ट करून राहिला आणि तरी मी म्हणून राहिलो तुला तू संसारात बा जाऊ द्या, तुला अडचणी आहेत, पण नुसतंच नाही चालणार किंवा मी संसार नेटका करून राहिलो. अथ चित्तम, चित्तामध्ये मला तू धारण करावं लागेल आणि ते करण्यासाठी तुला काय करावं? अभ्यास करावा लागेल. अभ्यास नावाचा अभ्यास योगेन ततो. तुला वारंवार थोडक्यात सांगायचं म्हणजे अभ्यास म्हणजे बापा नामस्मरण करावं लागेल, वारंवार नामस्मरण करावं लागेल. भांड्या पंचायतीपेक्षा थोडासा नामस्मरण याच्यामध्ये ह्यालाच तर भक्तियोग म्हटलेलं आहे. फार कठीण नाही आहे. दुसरे मोठे पुस्तक वाचायची गरजच नाही. त्याने सांगितलं अभ्यास कशाचा करायचा? आता चित्तम, चित्तामध्ये कोण? मी. आता चित्तात तो कसा येईल तसा नाही आहे. आठव नाही. नामस्मरण करणं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम वारंवार म्हणता येईल की नाही? गळिता कांडिता तुझं गायीन आनंदा, एवढं तर म्हणा नुसतं. म्हटलं बरं ठीक आहे, पण समजा हेही नाही जमलं माझ्या त्यांनी, तर त्याने पुन्हा शब्द वापरले. भगवंत त्याला म्हणून राहिले बाबा हेही जमलं नाही, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धीम व्याप्ससी. आता भगवंत त्याला सांगून राहिले बाबा आता हे वारंवार नाव देखील तुला जमत नाही, त्याचा अभ्यास करण्याचं असमर्थ तू ठरलेला आहे. किती कृपा करतात आपल्यावर भक्तियोग करणाऱ्यावर, म्हणून किती सोपं आहे. आणि ते देखील आपण जर करत नसू तर भगवद्गीता ऐकण्याचं जे आपल्याला आता एवढे आपण करून राहिलो, म्हणजे मला पण आहे बरं, मी पण तुमच्यासारखाच आहे. सांगणारा कोणीतरी फोडणीचा आहे वेगळा असं नाही. हा फक्त भोंगा आहे. एम्प्लिफायर म्हणजे गीता आहे आणि ती गीता फक्त या भोंग्यातून सांगून राहिली. तुम्ही मी सगळे सारखे. इथून उठलो की मी पण त्याच्यातच घुसणार आहे, मी पण नामस्मरण करणार नाही. अर्थ आहे. मग काय कर, तू जे कर्म करून राहिलेला आहे तेवढं तर मग तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. जेवून राहिलो भगवंता तुझ्यासाठी, ड्युटीवर चाललो तुझ्यासाठी, जे काय मी करून सायकल चालवून राहिलो तुझ्यासाठी, ही जी सगळी कर्म आहे मला अर्पण करू शकतो की नाही? आता ते तर कर की बाबा हे करून राहिलो एवढं तर म्हण. ते देखील म्हणत नाहीत लोक, माझ्यासाठी नाही. भगवंताचं नामस्मरण येत नाही आणि हे कर्म एवढंही म्हणू शकत नाही. जेवण करताना कृष्णार्पणमस्तु नाही आला की खप जेवणे, की लागली टीव्ही पाहणे, नाही तर मोबाईल पाहत बसणे, देवाला आठवतच नाही. मग सांग बाबा तू जर अभ्यास करण्यासाठी असमर्थ आहे एवढं तर करशील की नाही? ते म्हटले बाबा कृष्णार्पण कर, एवढं तर ध्यानात ठेव. बरं, भगवंत म्हटले हा अर्जुन पाहतच बसला. त्याच्या लक्षात आलं अरे काय हे संसारी माणसं आहे, मी काय जंगलात जायला सांगत नाही, नामस्मरण म्हणतो, नामस्मरण नाही तर हे तर करा. ते म्हणतील तेही जर जमत नसेल, मग आता भगवंत म्हटला की समजा हेही जमत नसेल, मग आता काय करायचं? हे जर जमत नसेल तर सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यथा आत्मवान. अरे बाबा जे कर्म फल त्याग तर करता येईल की नाही? कर्मफलाचा घे तूच. नैवेद्य दाखवल्यानंतर तुला दिलेला आहे, खाणार तूच आहे. मग त्या कर्मफलाचा त्याग तर करून पहा, एवढं तर कर. ते जर म्हणजे किती सवलती देऊन राहिले भगवंत. थोडीफार विवेक बुद्धी जागृत ठेव. कर्मफल त्याग म्हणजे त्याग, तो देखील त्याग आपल्याच्याने होत नाही. म्हणून भगवंत एक त्या ठिकाणी देऊन राहिलेले. मग आता भक्तियोगासाठी त्याने सांगितलं की किती सोपं आहे. समोर मूर्ती आहे, तुला सोपं जाते. कष्ट नाही, संसारातच राहायचं आहे. त्याला मूर्ती पण नाही, त्याला इंद्रिय दमन करावं लागते, जंगलामध्ये जावं लागते, अनंत अडचणी क्लेश त्याला घ्यावा लागतो. तुला सगळं सोपं आहे. एवढा सोपा भक्तियोग आणि तरी तो प्रिय आहे असं मी तुला म्हणून राहिलो. तरी जर तुला जमत नसेल तर कसं रे बाबा? मग त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा सांगून राहिलेले की बाबा काय त्या ठिकाणी. मग हे सगळं सांगत असताना भगवंत त्याला सांगून राहिले की बाबा एकदम किती सोपं. श्रेयो ही ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते.
ज्ञानात कर्म, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. अभ्यास नसेल तर ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग. आता कर्मफल त्याग तर कर, इतकं सोपं, सगळ्यात सोपं तुला सांगितलं, एवढं कर. आणि ते त्याग केल्यानंतर मला काय प्राप्त होईल? तुला शांती प्राप्त होणार आहे आणि त्याच्यासाठीच तू दडपून राहिलेला आहे. आता भगवंत सांगून राहिला की बाबा मला कोणते कोणते भक्त प्रिय आहेत. आता हे सगळं मी तुला सांगितलं, हे कर. आता याचा अर्थ मी त्यांना वाऱ्यावर सोडलं काय? वाऱ्यावर नाही. मला कोणते कोणते भक्त प्रिय आहेत, मग ते भक्त कोणते प्रिय आहेत ते सांगून राहिले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. हे भगवंता, दुसऱ्यांचा द्वेष न करणारा तो भक्त मला प्रिय आहे. इतरांच्या प्रती मित्रभाव ठेवणारा तो मला मित्र, तो जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. तो माणूसच मला प्रिय आहे. भक्तही काढून टाका, शब्द जाऊ द्या, देवाची भक्ती पण बाजूला ठेवा. एवढं तर करता येईल की नाही? दुसऱ्याचा द्वेष करायचा नाही, काही नामस्मरण केलं नाही, काहीच केलं नाही, पण द्वेष केला नाही तरी देखील तो मला प्रिय आहे. दुसऱ्यांवर करुणा ठेवतो तो मला प्रिय आहे. दुसऱ्यांवर ममत्व भाव ठेवतो तो मला प्रिय आहे. असं त्या अहंकार त्याच्या मनामध्ये नाही, तो पण मला प्रिय आहे. आणखी कोण प्रिय आहे? भगवंत सांगून राहिले, फार सुंदर आहे, हे नंतर वाचलं पाहिजे आपण. 20 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर मद्भक्ता स्वचमे प्रिय. कोण प्रिय आहे? जो सतत संतुष्ट आहे, आनंदी आहे, जे जेवढं भेटलं त्याच्यात आनंदी आहे, हापाप करत नाही, तो मला प्रिय आहे. जो दृढ निश्चयी आहे तो मला प्रिय आहे. ज्याने मन बुद्धी अहंकार मला अर्पण केलेला आहे तो मला प्रिय आहे. अरे बापरे भगवंता, भक्ती नाही केली तर चालते, जाऊ द्या, नामस्मरण करू नका. एवढं करता येईल का? किती सोपं सांगून राहिले. भक्तियोग किती सुंदर भक्तियोग आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भवोद्वेगैर मुक्तो यस् सचमे प्रिया. कोण प्रिय आहे? ज्याच्यापासून कोणी उद्विग्न होत नाही, ज्याचा कोणाला त्रासच नाही, किंवा जो दुसऱ्याचा त्रास जरी झाला तर त्रास करून घेत नाही. लोक तुम्हाला नावं ठेवतात, काही काही बोलतात, तरी देखील जर तुम्ही शांत राहत असाल तर भगवंत तुमच्यावर प्रेम करतो. माणसाचं काय घेऊन बसले? माणसं कोणाला सोडतात का? कितीही चांगला माणूस असू द्या, एखादा भक्त जरी असला मोठा, ज्ञानेश्वरांना लोकांनी नावं ठेवले, जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोकांनी नावं ठेवले, छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी नावं ठेवले, म्हणून त्यांनी त्यांच्याप्रती दुर्भावना ठेवली का? त्याने म्हणून बोलतच असतात, जाऊ द्या, काय पराकोटीचा विरोध करू द्या, पण मी त्याच्याप्रती दुर्भावना ठेवणार नाही आणि मी कोणाला उद्विग्न करणार नाही. भक्ती नाही केली तर चालते. भगवंत सांगून राहिले, आणखीन काय पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. त्यांनी जरी म्हटलं तरी आपण काय सवलत घेतली? आता नाही बा, नाही नामस्मरण करा, पण त्यांनी सांगितलं बा असं तर वाग, लोकांना उद्विग्न करू नको, आणि कोणी केलं तर तू उद्विग्न होऊ नको, तो देखील मला प्रिय आहे. हर्ष फार उत्पन्न करू नको. हर्षामर्ष असा शब्द होते, त्यानं मला मदत केली पाहिजे, याच्यासाठी तर मी इतकं केलं आणि तू मला काहीच करत नाही. नामस्मरण नाही केलं तर चालते, कोणाकडून अपेक्षा करू नका. मी त्या नेत्याचं इतकं काम केलं, तो माझ्याकडे पाहतच नाही, लेखाचा काहीच केलं नाही आयुष्यभर त्याने माझ्यासाठी, मीच त्याच्यासाठी केलं. कशासाठी त्याच्याकडून अपेक्षा करणार? तो माणूस आहे, विराट रूप पाहिलं ना आपण. परमेश्वराकडून अपेक्षा कर, खूप करायचं असलं तर परमेश्वराकडून अपेक्षा करू नको. जीवन जगत राहायचं, आलिया भोगासी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान. ते समाधान त्या ठिकाणी ठेव, असं त्याने त्या म्हटलेलं आहे. शुद्ध भाव मनामध्ये ठेव, सदैव दक्ष राहा. दक्ष म्हणजे सजग राहा, व्यथारहित राहा. व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, असं त्या ठिकाणी परिस्थिती कोणती असो, मी स्थिर भावाने चालणार आहे, हे तर येणारच आहे. एवढं करता येईल की नाही? नामस्मरण येत नसेल पण सत्य वागता येईल की नाही? ते देखील त्या ठिकाणी अपेक्षा रहित राहत सर्व कर्माचा त्याग कर, असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. बरं, आणखीन काय सांगितलं? भगवंतांनी सांगितलं हे तर प्रिय आहे. आणखी कोण प्रिय आहे मला? भगवंत सांगतात, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. म्हणून सांगितलं, शत्रूच्या प्रती देखील सारखा भाव, मित्राच्या प्रती देखील सारखा भाव. बापा हे तर खूपच सांगून राहिले, कर बोलायचं नाही, जाऊ द्या, ती त्याची वृत्ती आहे, आपण आपली वृत्ती. भगवंत म्हणतात तो मला प्रिय आहे, प्रतिक्रिया न देणारा. शत्रूच्या प्रती देखील समभावना, मित्राच्या प्रती देखील समभावना.
काही लोक तुमचा अपमान करतात, वाईट साईड बोलतात, काही लोक तुमचा मान करतात, तुम्हाला उपाधी देतात, स्टेजवर सत्कार करतात. सत्कार झाला म्हणून चढून जायचं नाही आणि एखादा तुमचा वारंवार अपमान करतो म्हणून त्याने खचून जायचं नाही. एवढं जर जीवनामध्ये करता आला तर तो भक्त मला प्रिय आहे. भगवंत सांगतात हे जरी तू केलं तरी तो मला प्रिय आहे. उष्ण आणि शीत याच्यामध्ये जो शांत राहतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे एसी मध्ये बसला, मी व्यवहारिक सांगून राहिला, याचं पुढचं ज्ञान सांगतो मी तुम्हाला. एसी मध्ये बसला तरी एसीचं सुकणं ठीक आहे, काय हरकत नाही, आणि कडक टिनाच्या घरामध्ये आहे, घामाच्या धारा आहे, तरी देखील आनंद आहे. असे प्रसंग जीवनामध्ये येतात की नाही. एखादा काळ असा तो भरभरून आपल्याजवळ पैसा, अडका, लोकस्तुती भीती सगळं आहे. एखादा काळ असा आहे तो खरकन खाली येते माणूस. एकदम असा प्रसंग घडतो की एवढा मोठा उच्च स्थानावरचा माणूस, एखादी घटना अशी घडते, लोक त्याला संपवून टाकतात. अशाही स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी समशत्रूच मित्रेचं आणि समशीतोष्ण, शीत असो की उष्ण असो, भरभराटीचा काळ असो की संपुष्टात आलेला काळ असो, दोन्हीही काळामध्ये आपल्याला काही काही शांतपणे राहील. तो भक्त मला प्रिय आहे असं त्या ठिकाणी म्हणतात. सुखात आणि दुःखामध्ये समतोल जो राखतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, तो मला प्रिय आहे असं भगवंत म्हणून राहिलेले. आणखी काय म्हणून राहिले, तुल्य निंदा स्तुतिर्मौनो संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान मे प्रियो नराहा. म्हणजे निंदा आणि स्तुती आहे, दोन्हीही प्रसंगी ठीक आहे, तो आपला स्थिर बुद्धीने राहतो, मौन धारण करतो. वाणी आहे म्हणून खूप बोलतो असंही नाही, वाणी आहे म्हणून शांत बसतो, मधला मार्ग तो त्या ठिकाणी काढतो. आपण यथेच्छ जेवणे, उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन असं म्हटलेलं आहे. माझं पोटभर झाल्यानंतर तर वाट, तोही मला प्रिय आहे म्हणतात. बरं पोटभर तू जेव. असे जे सगळे आहेत इतरांचा विचार करणारे थोडेफार, आता ते तर करता येईल की नाही आपल्याला. ते म्हणतात तो मला प्रिय आहे. वाणीवर नियंत्रण ठेवणारा, आणि हीच महत्वाची आहे. कलियुगामध्ये वाणीवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. तर ते वाणीवर नियंत्रण ठेवणारा हा देखील, आणि हे करून पहा प्रयोग. तुम्हाला सांगतो हा जो संयम आहे की नाही, हा खरोखर आनंद देऊन जातो. एखाद्याने तुम्हाला शिव्या जरी दिल्या आणि तुम्ही शांत बसून पहा, तो जो शिव्या देणार आहे ना तो दुःखामध्ये पडतो, त्याला झोप नाही लागत रात्री. आणि आपण सारे इतक्या याला शिव्या दिल्या, याच्याविषयी इतकं वाईट साईट लिहिलं, आणि तरी देखील हा काहीच बोलून नाही राहिला, त्याला झोप नाही लागत, आणि लोक त्याला नावं ठेवतात, टाळतो. आणि कलह प्रिय, हा कलियुगामध्ये कलह पाहिजे आणि लोक कलह उत्पन्न होईल अशा भूमिका मांडत असतात. पण भक्ताने कलह उत्पन्न होईल अशी कोणतीच भूमिका घेऊ नये. एखाद्या तिथून निघून जायचं काम पडलं तर चालेल. मग भगवंत म्हणतात तो मला प्रिय आहे, सतत संतुष्ट आहे, आनंदी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये भगवंता ही तुझीच कृपा आहे किंवा तुझाच योग असेल, तुझ्याच मनामध्ये आहे ना मी यातना भोगाव्या. अरे राजा हरिश्चंद्र कोण होता, पूर्ण विश्वाचा राजा होता. आणि परिस्थिती काय आली, डोंबाच्या घरी स्मशानामध्ये चितेचं ते लाकडं टाकायचं काम त्यांना करावं लागलं. कुठे राजा आणि कुठे त्या ठिकाणी डोंबाच्या घरी काम करणारा तो नोकर. पण परिस्थिती काहीही येऊ, शीतोष्ण असू द्या, सुखदुःख असू द्या, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, असा भक्त देखील मला प्रिय आहे. अनिकेत, अनिकेत म्हणजे अनिकेत कोण आहेत, भगवान महादेव आहेत. त्यांना घरच नाही, कैलासावर राहतात. त्यांचं म्हणणं आहे त्या घरामध्ये. इथे तुम्हाला म्हटलं नाही की घरात फार सुख नाहीये, घरात राहावं लागते, पण त्याच्यातच गुंतून राहायचं. त्या घरासाठीच आयुष्य आपण घालवतो पाहिजे होतं, पण असं होत नाही. आपण त्याच्यातच गुंतून राहतो. त्याचं म्हणणं बाबा घरात जास्त गुंतून राहू नको. घरात म्हणजे आता मी EMI म्हटलं म्हणजे EMI भरू नका. घरातले जे सगळे मटेरियल प्रॉस्पेरिटी आहे, ऐहिक सुख आहे
भोगायची नाही का, भोगा काय हरकत नाही, असतील तर घ्या, नसतील तर काही गरज नाही जास्तीचं हे करून लागले भ्रष्टाचार करायचा, पैसे घ्यायचे, हे घ्या ते घ्या, येऊ द्या येऊ द्या. आणि पकडल्या गेल्यानंतर कोणत्या जजच्या घरामध्ये पैसेच जळता जळत ना म्हणे. काय झालं त्याचं, शेवटी गेला बिचारा. सगळे नाव ह्याच्या पळून गेले, कोणीतरी जे कोणता नीरव मोदी आहे, कोणता आणखीन काय आहे त्याचं नाव, ते सगळे पळून गेले, वन वन भटकून राहिले. पैसा एवढा असून काय फायदा झाला. त्याचं म्हणणं बाबा समाधानी राहा. आता चित्तम समाधातुम, चित्तामध्ये समाधान ठेव, स्थिरमती, आणि भक्ती त्या ठिकाणी कर. ते सगळे भक्त मला प्रिय आहेत. भक्ती योगामध्ये जे सांगितलं, जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत, तो हा भक्तियोग समस्त योगा माझी सगळ्यात सुंदर भक्तियोग आहे. आणि इतकं सोपं करून सांगितलेलं आहे भगवंतानी. आजच्या या भक्तियोगामध्ये सांगितलं, ज्ञानी भक्त जंगलामध्ये जा, साधना करा, निर्गुण निराकार स्वरूप डोळ्यासमोर आणा. ते येत नाही, मग आकाराचं अरूपाचं रूप करावंच लागते. त्या अरूपाला देखील रूप आहे. ते सगळं कठीण आहे. भगवंतांनी सांगितलं ते नको, मूर्ती डोळ्यासमोर आण, चल बस. नाही येत तर नामस्मरण कर, नामस्मरण नाही येत तर ते सगळं अर्पण कर, त्याला कर्मफल त्याग कर, बर नामस्मरण कर, चल 24 तास दळिता कांडिता. नाही हो, जमत नाही ते. भगवंतांनी सांगितलं ते नाही समज, खरं बोल. लोकांच्या विषयी वाईट भावना ठेवू नको, दुसऱ्याचं वाईट हो असं म्हणू नको. शेजाऱ्यांचं चांगलं झालं तर माझं त्याच्यावर जळू नको. कोणी वाईट म्हटलं तरी देखील शांत बस. भगवंत म्हणा तरी देखील तुम्हाला प्रिय आहे. आणि कलियुगामध्ये हेच आवश्यक आहे. चांगली माणसं जितकी वाढतील, सज्जन शक्ती जितकी वाढेल, तिसाठी आणि भक्ती वाढवण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलला, असा हा अत्यंत सुंदर, करायला सोपा असा हा भक्तियोग आहे. आणि यालाच देवाचे भक्त म्हटलेलं आहे. एखादी गोष्ट आपण करून पाहू. आजचं होमवर्क हेच आहे. आपण आजपासून ठरवू, कोणावर चिडायचं नाही, कोणाच्या विषयी वाईट भावना करायची नाही. एखाद्याने आपल्या अंगावर आला तरी आपण थोडंसं शांत राहायचं, नामस्मरण करत राहायचं, देवाला अर्पण करत राहायचं. जेवण तूच कर, पण ब्रह्मार्पणच तू म्हण, कृष्णार्पणच तू म्हण. पण ते देखील जर म्हणत नसतील तर प्रयोग करून पहा. अशा या छोट्या गोष्टी जरी केल्या तर तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत त्या ठिकाणी सांगून राहिले. आणि हाच भक्तियोग भगवंतानी अर्जुनाला सांगितलेला आहे. आणि हे भक्त मला प्रिय आहेत असा हा भक्तियोग आपण भगवंताच्या चरणी त्यांनी सांगितलेला आहे, तो त्यालाच अर्पण करू. तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज.